नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगांवकाराचो मायमोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. दोन 2027 गोंयकार एक्सपेक्ट करचे ना गुजरातचो मोडानी मॉडल. मोदी आनी सावंताचे राजकीय काउंटडावन सुरू जाला म्हणटा कॅप्टन विरियाटो फर्नांडीस. पांच दिसाच्या गणपतीचे केले विसर्जन. गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाक दिलो भक्तिभावान निरोप. इन्व्हर्टर आणि जनरेटर बसयल्ल्यांनी बेगोबेग घेवची परवानगी, ना जाल्यार करतले कारवाय. वीज मंत्री सुदीन ढवळीकाराची शिटकावणी. आता खबरो विस्तारान. 2027 गोंयकार गुजरातचो मोडानी मॉडल एक्सेप्ट करचे नात. मोदी आनी सावंताचे काउंटडावन सुरू जाला. दक्षिण गोंयचो काँग्रेसीचो खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडीसान उतराची तोफ डागल्या. हॉस्पेट ते वास्को द गामा मजगती डबल ट्रॅकिंग सुरू करपाची मोदी सरकारान घोषणा केल्या. थळाव्यांनी खडसाणेन विरोध केलो तेन्ना सीएम सावंतान सांगिल्ले हे डबल ट्रॅकिंग प्रवाशा खातीर आसतले, पण ताणें ही सुरय फटास मारिल्ल्याचे आता सिद्ध जाला. कॅप्टन म्हणटात मोदानीच्या गुजराता मॉडेला मुखार गोंयकार केन्नाच बागवचे नात. फटाशो मारपी आनी 30% सोल्ड आउट सरकाराक 2027 भायर रावया, कॅप्टनान गर्जना केल्या. काल सेंट्रल गव्हर्नमेंटान मोदी सरकारान अनाउन्स केला की डबल ट्रॅकिंग फ्रॉम हॉस्पेट टू वास्को द गामा ऑपरेशनलाइज केला म्हणून, जे आम्ही सगळे गोंयकार ओपोज करता. 2020 लॉकडाऊनाच्या टायमार गैर कानुनी कित्याक व्हिडिओ कॉन्फरन्सांक 3 लिनियर प्रोजेक्ट पास केल्ले. दॅट वॉज आम्ही प्रूव्ह केल्ले इट इज मेंट फॉर कोल्ड ट्रान्सपोर्टेशन. तेन्ना डॉक्टर प्रमोद सावंतान सांगुल्ले इट इज नॉट फॉर कोल्ड ट्रान्सपोर्टेशन, इट इज मेंट फॉर पॅसेंजर. 2 मिनिस्टरांकूय फुडें काढले, श्री निलेश काब्राल आणि श्री मॉविन गुदिनो. दोघांनी म्हळे इट इज फॉर पॅसेंजर डेव्हलपमेंट. आणि आम्ही सांगले हे फोटी मारता म्हणून. आयज स्पष्ट जाल्ले आसा, सेल्फ डिक्लेअर केल्ले आसा की हय ते फोटी मारताले म्हणून. तेच आता सांगून दितात. सो हे पळय सगळे कोल्ड ट्रान्सपोर्टेशन बिकॉज ऑफ विच गोवा विल गेट डिस्ट्रॉयड. जावं आमचे एन्व्हायरमेंट, जावं आमचो टुरिझम सेक्टर, जावं लोकांचो हेल्थ. आम्ही पहिला लॉकडाऊनाच्या टायमार मॅक्झिमम नंबर ऑफ डेथ्स हॅड टेकन प्लेस इन मोरमुगांव, वास्को आणि त्या एरियान बिकॉज ऑफ इनहेलिंग ऑफ कोल्ड डस्ट. इम्युनिटी लोकांची कमी झाली आणि लोक थंय मेल्ले. 54% ऑफ द डेथ्स हॅपेंड देअर आउट ऑफ द टोटल डेथ्स इन गोवा. सो आम्ही वो जो सोल्ड आउट सरकार आसा गोंयचो, SOS सोल्ड आउट सरकार, 30% कमिशन सरकार, हाका आम्ही विरोध करतले आणि 27 हांकां भायर उडयतले. गोंयचो लोक वो गुजरात मॉडेल पळय आसा, मोडानी पळय मॉडेल आसा, तो केन्नाच एक्सेप्ट करचे ना. या सरकाराक खोट मारून भायर उडयतले. वो आमचो प्रॉमिस गोंयकारांचो. द काउंटडावन ऑफ मोदी and the countdown of Dr. Pramod Sawant has already begun. गोंयकारांनो एकवटान रावया आणि ह्या 30% SOS सोल्ड आउट सरकाराक भायर उडोवया. देव बरें करूं. गणपती स्वयंसृष्टीचे प्रतीक देखून ताका घरात हाडून वा सभा मंडपांनी विराजमान करून परत सैमाचे सुवाधीन करतात. काल 5 दिसाच्या गणपतीचे विसर्जन झाले. घेवया गोंयभरच्या वेगवेगळ्या सुवातांनी गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाक दिल्लो निरोप सुवाळो. नमस्कार. सगळ्या गणेश भक्ताचे हार्दिक स्वागत करता. दरवर्षी प्रमाणे आळपेचो गणेशोत्सवाचो शेवटचो दिवस, विसर्जनाचो दिवस
आज आमी सगळे हांगा एकत्र जाल्ले आसा. गेली कित्येक वर्सां आळपेचो गणेशोत्सव सगळ्यांक खबर आसा, संपूर्ण गोंयान खबर आहा. त्याच्या भायर आमच्या बॉर्डरीची जी राज्य आसात कर्नाटका, महाराष्ट्र हांकां सुद्दां आळपेचो गणेशोत्सव खबर आसा. आणि म्हणूनच ते मोठ्या संख्येन आजच्या ह्या विसर्जनाच्या उत्सवाक सामील जातात. म्हज्या अंदाजा प्रमाणे गेली 100 वर्सां ही जी गणेशोत्सव विसर्जनाची मिरवणूक ही गोंयभर फामूज आसा. आणि हेकाच लागून एक तरेतरेचे देखावे ह्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाचे कार्यक्रम प्रत्येक कुटुंबात जो गणपती आसा तो गणपती आपापलो काहीतरी चित्ररथ करून एक ह्या प्रोसेशनाक आनी भर घालता. म्हणजे ल्हानपणा पासून जर हांव पळयता की हो उत्सव दर वर्सा ह्या उत्सवाची संख्या आणि हाची क्वॉलिटी एक वेगळे तरेच्यान आज ताचो बदल जाल्लो आसा. आणि गोंयांतलो एक नामांकीत उत्सव असो विसर्जनाचो कार्यक्रम आळपेचो ठरिल्लो आसा. आमच्या पुर्वजांनी एक बरी पद्दत हांगा करून दवरलेली आसा ती म्हणजे हेजे 18-20 जे कौटुंबीक गणपती आसात. एक कुटुंबाचो एक गणपती, एक कुटुंबाक जवळ जवळ मोर दॅन 100 अशे ताचे 100 पेक्षा जास्त तांची मेंबरांची संख्या आसा. हाचे मिळून एकत्र 5 दीस येतात, एकत्र रावतात, एकत्र जेवतात, एकत्र आरती करतात, एकत्र भजन करतात. आणि हे तरेचे एक गेट टुगेदर एक स्नेहसंमेलन या चतुर्थीच्या उत्सवाच्या निमित्तान जाता. आणि वर्साची शिदोरी जे काही गणेश भक्ती करून जे कितें वर्सभराची कितें ताकद जाय ती भक्तींतून शक्ती ते घेवन वतात आणि परत दुसऱ्या वर्साची वाट पळयतात. आज मिरवणूक आता कदाचित आनीक 15 मिनटांनी सुरू जातली. आणि ही मिरवणूक आज ज्या पद्दतीन लोक उत्सुकतेन ह्या वर्साची वाट पळयतात ती वाट तांचो खंय तरी हें पळोवपाचें तें सोंपिल्लें आसा. लगेच ही मिरवणूक जातली. येणाऱ्या सगळ्या गणेश भक्तांचे हांव मना पासून परत एकदा स्वागत करता. तांणी स्वता येवन ह्या उत्सवांक जी भर घातली ताका लागून हो उत्सव आज खंय तरी गोंयभर आनी गोंया भायर पाविल्लो आसा. आनी दर वर्सा जेणी कोणी हो उत्सव पळोवना तांणी हांगा हे उत्सव पळोवपाक येवचें आनी ह्या आनंद उत्सवांक सहभागी जावचें अशी सगळे कडेन विनंती. नमस्कार तुमकां सगळ्यांक चवथीची परबी. आनी हांव सागर नायक म्हणजे तुमकां आडपय गांवांत स्वागत करता. स्पेशली आमचो आडपय गांव चवथी लागून फेमस. चवथीक लागून हे गांवांक कलाकारांचो गांव अशें म्हणटात. आनी आमकां बरें दिसता हे गणपतीच्या निमतान आमी सहपरिवार सहकुटुंब सगळे आमी एक जातात आनी एक कडेन चवथूच न्हय सगळे बाकीचे फेस्टिवल आमी सेलिब्रेट करता. सो हें आमचें दिसता तें फाटल्यान आमगेलें कुटुंबाचें घर. आनी पयल्या दिसाच्यान लास्ट दीस पर्यंत आमी सगळे एक कडेन आसता. फक्त पयले दीस आमी आपले आपले चुलेक मान दिता आपले आपले बिराडाचे प्रमाणे. दुसरे दिसाच्यान आमी हांगसर एकूच कडेन रांदता, एकूच कडेन जेवता, एकूच कडेन बाकी सगळे कितें आमचे प्रोग्राम आसता ते एक कडेन आसतात. सो दुसरे दिसाच्यान मागीर गोवर मागीर आमचे गोवर आसा दुसरे दिसा. गोवर पायले नंतर आमगेलो मेन सुरू जाता म्हणटा तो चित्रांचें काम. आनी तितून ल्हान व्हडलें सगळें मिक्स जावन आमी काम करतात. सो अशे तरेन 5 दिसाची भव्य मिरवणूक जाता ताका लागून आमची चवथ फेमस. सो हांव तुमच्या सगळ्यांक आग्रहाचें आमंत्रण करता की तुमी ह्या गांवांत मुद्दम येवचें, ही मिरवणूक पळोवची. आनी आडपय गांव आनी आडपय गांव कित्याक हांव कलाकारांचो गांव म्हणटा हें तुमी पळोवचें. तुमची फॅमिली साधारण कितलीशी आसा फॅमिली तुमची मूळ फॅमिली? आमी आतां 100 एक मोर दॅन 100 जाणांच्यानी चड आसा. ल्हान व्हडली सगळींच हांगा रावना, ह्या घरान रावना. आमी गोंयांत जावं गोंया भायरय आसा. चवथीच्या निमतान एक जाता. चवथी निमतान एक जाता. आनी म्हाका दिसता हो उत्सव जावं गणपती आमकां असोच तरेन एक कडेन हाडटा. ना जाल्यार म्हाका दिसता येदी व्हडली कुटुंबां एक कडेन येवपाक डिफिकल्ट. साधारण कितले सुमार वाडे आसा हांगासर आतां तुमचे वाडे? गणपती कितले आमचे 17 सुमार एक गणपती आसा जे मिरवणुकीचे गणपती आसा 5 दिसांचे. तेजे भायर 1.5 दिसांचे गणपती आसा ते धरून जाल्यार 19 सुमार गणपती आसतात. मिरवणूक बरी मोठी जाता म्हणून आयकता आमी. ऑल ओवर गोवान पळयशी जाल्यार आडपय एक विसर्जना खातीर एकदम फेमस जाल्लें आसा आनी तातूंत चित्रांय बी मोठ्या प्रमाणात आमकां हाडटाना दिश्टी पडटात. ह्या वर्सा तुमचें कितें आसा? आमचे एक्चुली आमी वर्सानच बरे तरेन सेलिब्रेट करता. पूण आमची घरां ना. म्हज्या कुटुंबाक एक आमचे 2-3 बरे मेंबर पिड्यार जाले भायर पडले.
सो टूट म्हणून एक अशें संतांचे एक थीम धरून हें केला गजानस महाराज घेवन आनी ती आमची थीम आसतली. आज आम्ही गणपती पावपाक गेल्या. आम्ही सगळे भाव मिळून 5 दिसांचो गणपती दवरला आणि प्रत्येक वर्सा ह्या जाग्यार आमी गणपतीचें विसर्जन करता. हे जे पळय आतां तुमकां दिसता तेची स्थापना आसा तेन्ना 1996 हांव जेन्ना चेअरमॅन जालो PDAचो बाब रवी नायक CM आसतना त्यांनी वाट दवरलेली आणि ती तेजे नंतर थोडीशी फुटली सपना बी म्हणून मागीर पंचायतीन ती दुरुस्ती केली आनी लोकांची सोय केल्ली आसा. सकयल जे प्लॅटफॉर्म आसा ते सुद्दां आमी तेन्ना बांदलेले. चवथ ही अख्ख्या हिंदुस्थानात जाता, भायल्या देशांत सुद्दां जाता, पूण प्रत्येक जण आपले परीन देवाची सेवा करता. तशी आमच्या कुटुंबात 5 वर्सां ही सेवा केल्ली आसा आनी आमी सगळ्या कडेन सगळ्यांक देवा कडेन मागता की सगळ्यांक आमकां बरें आयुश्य दी, बुद्धी दी, शक्ती दी आनी तुजी सेवा करपाची आमकां तुजी सेवा करपाची वेळ दी आमकां. देव बरें कर. निरपराध लोकांचे बळी वचपाक लागल्यात. जाणी इन्व्हर्टर आणि जनरेटर बसयल्यात तांणी बेगोबेग त्या विशींची परवानगी घेवची, नाजाल्यार कारवाय करतले, वीज मंत्री सुदीन ढवळीकारान सांगला. अपघात टाळपाक आनी भौशीक सुरक्षितताय राखून दवरपाक सुरक्षा नेम पाळचेच पडटले. कनेक्शनां घेतना जनरेटर वा इन्व्हर्टर बसयल्ल्या लोकांनी वीज विभागा कडल्यान गरजेची परवानगी घेवची अशें वीज मंत्री सुदीन ढवळीकरान आवाहन केलां. रिवणा जांबळीमळ शिवसऱ्या विजेचो शॉक बसून 2 भावांक मरण आयले. ते फाटभुंयेर वीज मंत्री आनी एक्टिव्हिस्ट रौनक भटान दिल्ल्यो ह्यो प्रतिक्रिया. काल जी गोष्ट जाल्या केपें तालुक्यांत ती अत्यंत घातक आसा. इरेग्युलरिटी आनी इरेग्युलर वे
कनेक्शन दिवप आणि तेही बी लोकांक घातक जावप हे बरोबर नाही. काल ते कनेक्शन जे दिलां ते इरेग्युलर आणि इरेग्युलरिटी तातूंत आशिल्ल्या कारणान विदावट टेकिंग परमिशन फ्रॉम द डिपार्टमेंट एंड आवर स्टाफ, आणि जेन्ना हे अशें एक्सिडेंट जाता तेन्ना ते ओपन जाता. जेन्ना लायट वता तेन्ना करंट बॅक वता आणि करंट बॅक केल्या नंतर त्या जवळपास जी घरां आसा ताका प्रॉब्लेम जावंक शकता. कारण आणि दुसरी गोष्ट ज्या कडेन रिपेर काम चालू आसता, आमच्या इलेक्ट्रिशियन आसूं, लायन हेल्पर आसूं, लायनमॅन आसूं, हे जे काम करतात तांकां जिवाक धोको आसता. हे सगळें केले नंतर आमचे एक्टांत आमी सगळे डिफायन केल्ले आसा. वी कॅनॉट ओवररूल द एक्ट. व्हेरी इम्पॉर्टंट. नो बडी कॅन ओवररूल द एक्ट. आमचो एक्ट हो सेंट्रल बेज एक्ट आसा आणि सेंट्रल बेज एक्ट आसा मोटर व्हेकल एक्ट कसो आसा तसोच आमचो एक्ट आसा. आणि आमची मॅक्झिमम डिसिजन आर टेकन बाय JERC आणि रेग्युलेटरी कमिशन आसता आमचें इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन. ती डिसिजन घेता आणि त्या खातीर खंयची डिसिजन घेता आसतना जर ते लोकांक आवडना जाल्यार ताचेर आमकां विचार करचो पडटा. वी कॅन ओन्ली डिले द डिसिजन. वी कॅनॉट स्टॉप टेकिंग एनी डिसिजन बेज्ड ऑन द एक्ट. हें लक्षांत घे. आनी त्या खातीरूच आमकां हें इम्प्लिमेंटेशन करचेंच पडटा. कारण तातूंतल्यान लोकांक धोको आसता, आमच्या स्टाफाक धोको आसता आनी त्या खातीर ह्यो गोश्टी आमकां करपाक जाय. दुसरी गोश्ट आतांच म्हाका एका वार्ताहरान दितालें की मिटर आमी भायर काडून जाय. हें JERCन कंपल्सरी केला. खूब जाण प्रश्न विचारता की तुमी जेन्ना मिटर बदलता किंवा स्मार्ट मिटर करता तेन्ना हो प्रश्न कित्याक? हो प्रश्न आमचो न्हय, हो प्रश्न JERCचो. आणि JERC जें कितें आमकां सांगता, JERC म्हणजे जॉयंट रेग्युलेटरी इलेक्ट्रीक कमिशन, हें जें कितें आमकां सांगता तें आमी करपाक जाय आणि तें आमी पाळपाक जाय. हो कायदो आमचो न्हय, गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या माध्यमांतल्यान हो कायदो केलो आसा. आनी बरें कितें वायट कितें थंय जे बुजुर्ग मनीस आसा तांकां सगळें खबर आसा. आनी त्या खातीर अशे कायदे जेन्ना येता तेन्ना पब्लिकानूय तातूंत म्हत्व दिवपाक जाय. 27 तारखेक रिवणा जांबळीमळ शिवसरे हांगा एक इन्सिडंट जाल्लो. दोग जाण सक्के भाव लायटीचे वायरीक लागून तांचो दुर्दैवी अंत जाल्लो आशिल्लो. ताका लागून केपें पुलिसांनी 105 ऑफ BNS हाजे अंतर्गत आरोपी जायू गांवकार हेजेर गुन्यांव नोंद केल्लो. आज प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट जज मॅडम शेरीन पॉल हांणी तिका जामीन दिल्ली आसा. 10,000ची श्युअरिटी भरपाक लायिल्ली आसा आनी बाकीची कोर्ट कंडिशनां तांणी मारल्या ती आमकां कॉम्प्लाय करची पडटली आनी आज तिका बेल ग्रांट जाली. गोंयांत दर्या खवदळ्ळा. चवथीचे दीस कामगार घरा गेल्यात. तांच्या उणावाक लागून नुस्तेमारीक ब्रेक लागला. कोलवा दर्यादेगेर अशेंच उदासीनताय हाडपी चित्र पळोवपाक मेळटा. गोंयांत नुस्तेमारीचें काम थंडावला. वायट हवामानाक लागून नुस्तेमारी करप्यांक दर्या असुरक्षीत जाला. तातूंत भर म्हटल्यार कामगारांचो खर उणाव आशिल्ल्यान कितलेशेच ट्रॉलर आनी पारंपारीक बोटी नांगरून दवरिल्ल्यो दिश्टी पडटात. नुस्तेमारी करपी पंगडाचो फुडारी जुजे कामिलो सांगतात, सैमीक आव्हानां आनी मनीस कमी आशिल्ल्यान नुस्तेमारांच्या पोटा पाणयाची चिंता सतावपाक लागल्या. अर्थीक लुकसाण जातले. सरकारा कडल्यान अपेक्षा दवरल्यात. दर्या कितें जालो, दर्या मातशें रफ जाल्लो, वार जाल्लो, ताका लागून वचनासले. थोडे वयताले, कांय ना, कांय बी नासले. आनी आतां आज सावन चालू जालां नुस्तें. आज बांगडे हाडले आनी थोडे थोडे ताले. बिझनेस कसो आहा ह्या दिसांनी? अजून बरें ना, अजून बरें कोणाक बरें ना. पयलीं स्टार्टिंग मातशें जालोलें, मागीर कांय ना, सारकें डावन जालें. दर्या रफ आहा. दर्या रफ आहा ताका लागून. मदें सुमार थोडे नासले चलाक. जायत्यो बोटी गेले हांगा धक्क्याचेर दिश्टी पडटा. नाही, लेबर कमी, लेबर सगळे कामाक गेले. आनी ते आंध्रा थोड्या दिसां येताय, सुंगट मेट्ट्यात येताय. सुंगट मेट्ट्यात 15-20 दीस रावताय, मागीर गेले. हेर नुस्तें मारपा रावनाय, ताका लागून येवपाच पडटा. दिगंबर कामतीक बंदर कप्तान खातें दिलां. बंदर कितें करता
उडक्यो मारता. दिगंबरूय एका पक्षांतल्यान दुसऱ्या पक्षांत उडक्यो मारपाक विशाल. देखून हें खातें तांकां बेस बरें दिसता. मडगांवचो आवाजचो प्रभाव नायकान उपहासात्मक टिका केल्या. 2007 ते 2012 मेरेन दिगंबर पयल्या पोझिशनार आसलो. तो आतां 11वे सुवातेर पावला. मडगांवचो तरणाटो राजकीय फुडारी प्रभव नायकान दिगंबर कामतीच्या राजकीय प्रवासाचे व्यंग्यात्मक वर्णन केला. आयकात ताच्याच तोंडांतल्यान दिगंबराच्या खात्याची विशेषणां. आज दिगंबर कामत पोर्टफोलिओचो चार्ज घेता, ताचेर तुमचो कितें रिएक्शन आसा? पळय, जो मनीस 2007 ते 2012 नंबर 1 पोझिशनाचेर आशिल्लो तो आज 11th पोझिशनाचेर पावला. दुसरें, ताका मिनिस्ट्री कसल्यो मेळ्ळ्या? पयली PWD म्हळ्यार कितें? पर्सन विथ डिफेक्शन्स. दुसरी वेट्स एंड मेजर्स म्हळ्यार कितें? वजन आनी माप खाते. ताणें एकदां आपल्या इंटरव्यूवान सांगिल्लें की विटामीन M इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून. आतां विटामीन M आनी वजन आनी माप हाचें कनेक्शन बरें वता. आनी तिसरें, कॅप्टन ऑफ पोर्ट्साक कितें म्हणटा? बंदर कप्तान. बंदर कितें करता? हांगच्यान थंय आनी थंयच्यान हांगा उडक्यो मारता. तातूंत तो एक्सपर्ट आसा. सो ताका सूट जाता तसलो मिनिस्ट्रो ताका मेळ्ळा. गोंयकारांक भलायकी शिक्षण मुफत आनी सोंपेपणी मेळपाक जाय. पयशे खावयले बगर लोकांक आपली कामां जाल्ली जाय. ते गोंय सरकार करिना. फाटलीं 10 वर्सां लोकांच्यो अपेक्षा भाजपा सरकार पुराय करपाक शकले ना. ते भ्रश्टाचारांत व्यस्त आसा, आपाचे आतिशीन सांगले. त्या खातीर तिणें काँग्रेसीच्या आमदारांक कशे तरेन गरयले आनी सरकार घडयले ताची देख दिली. काँग्रेसीन काय केलें ना म्हूण लोकांनी गोंयांत भाजपा सरकाराक हाडले. ते भ्रष्टाचारात बुडले म्हूण आतां लोक आम आदमी पार्टीक संद दितले. गोंयांत आम आदमी पार्टी 40 मतदारसंघ लढयतली, आतिशीन सांगले. गोवा के लोगों को एक बेहतर जिंदगी चाहिए. वो अपने बच्चों के लिए अच्छे स्कूल चाहते हैं. वो अगर उनके घर वाले बीमार हों तो वो चाहते हैं कि उनको ऐसा इलाज मिल सके जिसको वो अफोर्ड कर सकें. जब बच्चे पढ़ लिख जाएं उनको जॉब मिल सके. यही तो गोवा के लोग चाहते हैं. उनके जो छोटे बड़े काम हों जो पंचायत में होते हैं, जो म्यूनसिपैलिटी में होते हैं, जो सरकारी दफ्तर में होते हैं, वो काम बिना पैसे दिए हो जाएं. यही तो लोग चाहते हैं. गोवा के लोगों की कोई बहुत बड़ी डिमांड नहीं है, लेकिन भाजपा की सरकार 10 सालों से ये डिमांड पूरी नहीं कर पाई. क्यों? क्योंकि वो करप्शन में बिजी है, क्योंकि उनको एमएलए खरीदने हैं. उससे पहले कांग्रेस के एमएलए को खरीदना है. मैडम, उससे पहले भी कांग्रेस थी. कांग्रेस में भी कुछ नहीं किया, इसके लिए बीजेपी के लिए लाया है. अब बीजेपी ने कुछ नहीं किया तो लोग आम आदमी पार्टी को लेके आएंगे. नहीं, आप वैसा है तो अभी किसी पार्टी से हाथ मिला के इलेक्शन में खड़ा हो जाएंगे, यानी युति बोलते हैं, वो करेंगे या नहीं करेंगे. आम आदमी पार्टी 40 सीट लड़ेगी और अपने दम पे लड़ेगी. हाच्या आदी भाजपाक शह दिवपाक आप, गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस एकठांय येवन झुजले. पण हे पत्रकार परिशदेत आतिशीन भाजपा आणि काँग्रेसीकय भायर आयली. ह्या दोनाय पक्षांक फाटी ओडोवन आपच कशी मुसंडी मारतलो तेवूय तिणें सांगले. आयकात. कांग्रेस को वोट देना और बीजेपी को वोट देना एक ही बात है. मैं तो गोवा के लोगों को कहूंगी, कांग्रेस का बटन दबाने से तो अच्छा है सीधा कमल का बटन दबा दो. क्योंकि जिसको आप कांग्रेस के विधायक को जिता के भेजोगे वो सारे विधायक बीजेपी में चले जाएंगे. आज उनके 3 विधायक बचे हैं. मुझे बता रहा था कि शायद 3 के भी 1 रह जाए बहुत जल्दी और लीडर ऑफ ऑपोजिशन आम आदमी पार्टी से बन जाए. ये शायद कुछ महीने में होने भी वाला है. इसलिए लोगों को गोवा में ना बीजेपी पे भरोसा बचा है ना कांग्रेस पे भरोसा बचा है. और जैसा मैंने शुरू में ही कहा, आम आदमी पार्टी एक मजबूत विकल्प बन के उभरेगी. चवथ म्हटल्यार आनंदाचो उत्सव. भौशीक गणेश मंडळां विविध कार्यावळी घडोवन हाडटात. म्हापशेचे सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ अंदू 64व्या वर्सात पावल दवरता. त्या निमतान तांणी भरकच्च कार्यावळी घडोवन हाडल्यात. आयकात तुषार टोपलेन दिल्ली माहिती. म्हापसा सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ यंदा आपलो 64वो हो गणेशोत्सव ह्या नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचेर साजरो करता. गेली 64 वर्सां ह्या सार्वजनीक गणेशोत्सवाची जी उज्वल परंपरा आसा, जी आमी सांस्कृतीक शैक्षणीक क्षेत्रांत आमचें जें कार्य आसा तें कार्य आमी गेली 64 वर्सां सातत्यान फुडें व्हरत आसा. 1962 जेन्ना गोवा मुक्ती नंतर पयलो सार्वजनीक गणेशोत्सव
कैलासवासी रघुनाथ अनंत टोपले यांच्या पुढाकाराखाली या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि आजपर्यंत या गणेशोत्सवाची वाटचाल एक योग्य दिशेन चालू असा। या गणेशोत्सवान मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर म्हणजे फाल्यां आमची सकाळी 12 सुमार आरती आसतली आणि 10वी म्हापशांची 10 स्कुलां आसा ज्या भुरग्यांचे फर्स्ट सेकंड थर्ड जे रँक मेळिल्ले आसा ह्या भुरग्यांचो गुणगौरव आसा। तशेंच 4 माध्यमीक विद्यालय आसा तितून आर्ट्स सायन्स कॉमर्स आनी वोकेशनल ह्या स्ट्रिमीन जो पयलो कोण येयला तेजो आमी गौरव करतले। तशेंच म्हापशांत 3 कॉलेजी आसा तितून आर्ट्स सायन्स आनी कॉमर्स अशा स्ट्रिमीन जो 3 कॉलेजीन मेळून जो पयलो कोण येयला त्या भुरग्याचो गौरव सोहळो फाल्यां सांजच्या 5 सुमार त्या सिद्धिविनायक मंडपान जातलो। त्यानंतर ताका जोडून आमचो आसा प्रिया उदय नार्वेकर प्रस्तूत हेंचो नृत्य अकादमी आसा तेंचो ल्हान भुरग्यांचो नृत्याचो कार्यक्रम जातलो आनी रातच्या 9 सुमार कौटुंबीक विनोदी नाटक आसा आमचं आता ठरलंय हे मुंबईचे नाटक सादर जातले। बुधवार दिनांक 3 सप्टेंबराक दनपारां 12 सुमार आरती आसा। सांजच्या 5 सुमार शालेय पातळीचेर कथाकथन आनी वक्तृत्व स्पर्धा आसा। ही स्पर्धा म्हणजे म्हापशांतली जी 10 स्कुलां आसा त्या स्कुलांतून प्रत्येकी एक असो विद्यार्थी ह्या स्पर्धेत सहभागी जातलो आणि ह्या स्पर्धेच्या 7 सुमार स्वर तरंग म्हणून भावगीत भक्तिगीतांचो कार्यक्रम आसा। अमृता पेडणेकर आसा, नवाब शेख आसा आणि कल्पा सायनेकर म्हणून हे प्रमुख असे कलाकार त्या ठिकाणी आपली गायन सादर करतले। गुरुवार दिनांक 4 सप्टेंबराक 12 सुमार आरती आसा। सांजच्यो 5 सुमार म्हापशा शहरातले जी स्कुलां आसा त्यांची समूहिक गायन स्पर्धा जातली आणि या गायन स्पर्धे नंतर सांजच्या 7 सुमार स्वर निर्मित हे सांगलीचो भावगीत भक्तिगीतांचो असो जो कार्यक्रम आसा तो स्वर आले जुळुनी एक म्हणजे गेली अनेक वर्सां गेली 20 वर्सां ही स्वर निनाद जी कंपनी आसा ती ह्या ठिकाणी गायनाचो कार्यक्रम करता आणि उत्तम असो कार्यक्रम दर्जेदार कार्यक्रम असल्यामुळे लोकांची उपस्थिती सुद्धा ह्या कार्यक्रमाक खूप आसता। लोकांची मागणी आसता की हो कार्यक्रम तुम्ही दर वर्सा हाडा। त्यानंतर शुक्रार दिनांक 5 सप्टेंबर रातच्या 9 सुमार मुंबईतले साईराज प्रोडक्शन निर्मित माझ्या नवऱ्याची बायको हे नाटक आसा। मयेच्या पाटो ह्या वाड्यार नायक फामिलींचो गणपती दर वर्सा रासवळ कुटुंबाक एकठांय हाडटा। घुमटानंद घेवपाक मेळटाच पूण फामिलींतले सगळे घटक एकठांय बसून प्रसाद ग्रहण करतात, भुरगीं मजा करतात, नणन सुनो फुगड्यांचो घोस्त काडटात। ती मजा वेगळीच। पळयात रामा नायका गेली चवथीची उमेद। सण उत्सवाच्या निमतान उत्तुंग अशा कलाकृतीचो आविष्कार घडटा। सृजनशीलतायेचे शिवर पळोवपाक मेळटा। सावयवेरेच्या खुशाली सतरकाराच्या घरच्या देखाव्यान आमदाराकूय आकर्षित केलो। कवंगाळे सावयवेऱ्या खुशाली सतरकाराच्या घरच्या गणपती मुखार टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ आणि देखदिणो देखावो केला। पर्यावरणाचे राखणेचेर ताणें भर दिल्ल्यान थळावो आमदार गोविंद गावडे प्रभावित जावन तांगेर गेलो। ताणें पळयले आनी तोंडभर तुस्त तोखणाय केली। वर्ष पद्धतीप्रमाणे खुशाली सतरकर हेच्या कुटुंबात
गेली कित्येक वर्सां ताकाऊतल्यान टिकाऊ ही जी संकल्पना जी आसा त्या संकल्पनेक एक वेगळो आयाम दिल्लो ह्या देखावांतल्यान आमकां दिसून येता. हांव सगळ्या ही म्हजी आर्टिस्ट जी आसात आनी खास करून ल्हान माणकुली भुरगीं जांकां आमी महिला म्हणून म्हणटात त्यांच्या हातां भितर कितली कला आसा त्या खातीर खास करून त्यांचें हांव अभिनंदन करपा खातीर प्रत्येक वर्सा येता. तांचे बरोबर तांच्या बाकीचे सगळी जी कुटुंब ह्या बारीक बारीक गोष्टी खातीर गेली एक म्हयनो हे देखावो त्याचो रंगरंगोटी आणि जी संकल्पना एक विज्युअलायज करून तांच्या हाताक एक वेगळी चलाखी आज निर्माण केल्ली आसा. गणेशोत्सवाच्या निमित्त आज सतरकर कुटुंबीय एक ह्या वाड्यावयलेच न्ही तर असंख्य अशा गोंयकारांच्या किंवा गोमंतकियांक एक आकर्षण अशें देखावो करता. आणि अशा त्या पार्श्वभूमीचेर आज त्यांचे हांव खूप मनापासून कौतुक करता. त्यांच्या कलागुणाक अशीच तरेची पसवण जावन अत्यंत आपल्या जिवनाक भितर डेकोरेटिव्ह लायफ जगपा खातीर तांकां शुभेच्छा व्यक्त करता. मेणकुळच्या वयल्या वाड्यार निलेश धर्मा नाईक फाटली 24 वर्सां विविध आकर्षक देखावे चवथी निमतान करत आयला. ही परंपरा फुडें व्हरतना अंदू ताणें संतकालीन देखावो केला जो लोकांचें लक्ष ओडपाक लागला. माझे नाव निलेश धर्मा नाईक, मेणकुरे वर्सावाडा हांगासर. तर सगळ्यांत पयलीं समस्त गोंयकारांक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर सांगपाचें म्हटल्यार दर वर्सा प्रमाण आमच्या घरांत चतुर्थी निमित्त वेगवेगळे देखावे साजरे केले वयतात. तर सांगपाचें म्हटल्यार 2001 सालार आमी देखाव्याक सुरवात केल्ली आणि आज आमी 25वें वर्ष कव्हर करता. म्हणजे 25वें रौप्य महोत्सव ही वर्ष साजरे करतात. तर आज ह्या वर्साच्या देखाव्यान आमी संतकालीन देखाव निवडलेलो आसा. विठ्ठलाच्या पायी झाली विठ भाग्यवंत अर्थात भक्त पुंडली. हो देखाव्य श्री क्षेत्र पंढरपूर महात्म्य सांगपाचें कथानक आमच्या दोळ्यासमोर हाडटा आणि ह्या कथानक अनुसरून युगे 28 विटेवरी उबा च्या प्रमाणे श्री विठ्ठल भगवान पंढरपूर स्थायीत जाल्लेले आसा. तर सांगपाचें म्हटल्यार ह्या वर्सा 2024-2025 सप्तशतकोत्सव महोत्सव ज्ञानेश्वर माऊलीचो आळंदीन चालू आसा आणि ह्याच वर्सा आमचो 25वा रौप्य महोत्सवी वर्ष संतकालीन साजरा करण्याचो योगायोग जुळून येयल्लो आसा. तर हांव मुद्दम समस्त गोंयकारांक आवाहन करता की त्यांनी आमचो देखाव पळोवपाक अवश्य भेट दिवची. आमचो गणपती 11 दिसाचो जावन आसा. अनंत चतुर्थीक आमी विसर्जन करतले. त्याच प्रमाणे आमच्या मेणकुरे गांव गणेश चतुर्थी खातीर खूब प्रसिद्ध आसा. वेगवेगळे मुर्त्यो आणि कलाकार तसेच भजनी कलाकार नाट्य कलाकार यांची तुमकां सांगड पळोवपाक मेळटा. तुमी सगळ्यांचे देखाव सुद्दां आमच्या खातीर पळोवपाक येवपाचे आणि तुमच्या चॅनलाचे हांव हांगा मनपूर्वक आभार मानता आणि पुन्हा एकदा गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा दिता.